जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शहीद सैनिकांच्या कुटुंबियासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे। 4 ऑगस्ट 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र अधिसूचना निर्गमित करून शहीद सैनिकांच्या कुटुंबियासाठी शेतजमिनीवरती लागणारा मुद्रांक शुल्क 100% माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो राज्यामध्ये ज्या शहीद सैनिकांना जमिनी देण्यात आलेल्या आहेत अशा जमिनीवरती आकारला जाणारा संपूर्ण मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी हा पूर्णपणे माफ करण्यात आलेला आहे। आता या मिळालेल्या शेतजमिनीवरती पहिल्या खरेदी खतासाठी किंवा भाडेपट्टा करारासाठी कोणत्याही प्रकारचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही। कोणताही लिलाव प्रक्रिया न राबवता भोगवटा मूल्य न आकारता शासकीय शेतजमीन आता लाभार्थ्यांच्या नावे हस्तांतरित केली जाणार आहे। याच्यामुळे देशसेवेमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा किंवा कायदेशीर वारसांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो याच्या संदर्भातील आपण हे 4 ऑगस्ट 2026 चं राजपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता। युद्ध सदृश परिस्थिती, सैनिकी हालचाली, दहशतवाद विरोधी किंवा विद्रोह विरोधी कारवाईमध्ये मयत पावलेल्या सैनिकाच्या अधिकाऱ्याच्या विधवा किंवा कायदेशीर वारसाला शासनाकडून मिळणाऱ्या शेतजमिनीच्या पहिल्या हस्तांतरण किंवा भाडेपट्टा सल्लेखावरील संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्यासाठी अटी शर्ती काय देण्यात आलेले तर जमिनीचं वाटप महसूल व वन विभागाच्या 28 जून 2018 च्या अधिसूचनेनुसार झालेला असावं। मयत सैनिक अधिकारी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। याच्यासाठी लाभार्थी ही मयत सैनिकाची विधवा किंवा कायदेशीर वारस असल्याबाबतचं प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे। याचप्रमाणे सैनिकाचा मृत्यू युद्ध सदृश परिस्थिती, लष्करी कारवाई, दहशतवाद विरोधी किंवा विद्रोह विरोधी कारवाईमध्ये झाल्याचं सशस्त्र दलाच्या सक्षम प्राधिकरणाचं प्रमाणपत्र हे या ठिकाणी द्यावा लागणार आहे। ही सूट केवळ जमिनीच्या वाटपाच्या पहिल्या दस्तावेजासाठी लागू असणार आहे। जमिनीचा वापर ज्या कारणासाठी वाटप केलेला आहे त्याच कारणासाठी काटेकोरपणे करावा अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये काही माहिती खोटी किंवा दडवून या माहितीच्या आधारे जर सूट मिळवण्याचा प्रयत्न केला तर ती सूट रद्द करून महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 नुसार दंड व मुद्रांक शुल्क वसूल केले जाईल अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश सुद्धा या राजपत्राच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। आणि अशा प्रकारचे एक महत्त्वाचं असं राजपत्र काढून राज्यातील शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना एक मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।